पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, कासारसाई, मुळशी, चासकमान, भाभा, आसखेड, आंध्रा आणि वडिवळे ही धरणे भरली आहेत। त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून दौंडवरून उजनी धरणात 60,000 क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे। सध्या धरण 90% भरले असून मंगळवारी सकाळीच धरण 100% भरेल अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यात मान्सून हंगामात जून-जुलैमध्ये महिन्यात 10 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना 22 जुलैपर्यंत सरासरी निम्मा सुद्धा पाऊस झालेला नाही। ऐन पावसाळ्यात शेतीसाठी उजनीतून पाणी सोडावे लागले आहे। दरम्यान पावसाळा सुरू झाल्यापासून उजनी धरण परिसरातून 2% पाणी सुद्धा आलेले नाही। मात्र पुणे जिल्ह्यातील पावसामुळे पुन्हा एकदा उणे 28% पोहोचलेले उजनी धरण आता 100% भरू लागले आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख हेक्टर खरीप पिकांची पेरणी झाली आहे। यातील बहुतेक पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती। त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला।